नमस्कार मित्रांनो, आपण आज इथं ठाणे क्रीडा संकुलमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं ठाणे पोलीस आयुक्त, क्रीडा संकुल, महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी साकेत मैदानापाशी ठाणे शहरचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो. तुम्ही पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की नक्की ग्राउंड कसं आहे, ग्राउंड विषयी माहिती सांगूया. नक्की ग्राउंडचं आपण डिटेल्स बघूया. ग्राउंड कसं होणार आहे, 1600 मीटर गोल होणार आहे की सरळ होणार आहे, आणि त्यानंतर आपण चिपचा वापर होणार आहे की नाही, 100 मीटर कुठं होणार आहे, गोळाफेक कसं होणार आहे, ग्राउंडची माती आहे का सिंथेटिक ट्रॅक आहे, ह्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत. तरी आपण बघू शकता आता आपण आतमध्ये जाणार आहे. तर चला माझ्या मागे या. मागच्या साईडला आलोय आपण. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसचा लोगो आहे बघा. आपण इथून आतमध्ये जाणार आहे आता. तर सापाला आता तसं सोडून देऊया आपण, त्याच्या नादी नको लागायला उगाच. खूप विषारी साप आहे, भारतामधील सगळ्यात विषारी सापांमधला एक विषारी साप. डायरेक्ट डेथ होऊ शकते, ऑन ऑन टाइम डायरेक्ट डेथ होऊ शकते त्याची. त्यामुळे त्याला आपण काय छेडायचं नाही त्याला. चला मित्रांनो, आपण आतमध्ये आता ग्राउंडमध्ये एंट्री करतोय. इथून 400 मीटरचं 4 चक्कर सुरू होतात. हे बघा तुम्ही, हे ग्राउंड आहे. तर या ग्राउंडमध्येच गोळाफेक 100 मीटर आणि 400 मीटर होणार आहे. तर या ग्राउंडमध्ये आपण आतमध्ये येतोय आता. या माझ्या मागे या, बघू शकता. काय गोळाफेकचं पण प्रॅक्टिस करतायत. तर आपण तिकडे पण जाऊया, त्यांना पण विचारूया की कसं चाललंय तुमचं प्रॅक्टिस, सगळं बरं चाललंय ना. तर प्रॅक्टिसचं काय मित्रांनो, आपण आता ग्राउंड मध्ये बघत आहे. ह्या ठिकाणी गोळाफेक मी जेव्हा पोलीस भरती झालो तेव्हा या ठिकाणी गोळाफेक चालते. हाच ते ठिकाण ज्या ठिकाणी मी गोळा टाकून भरती झालो. तर बघा, बघू शकता ह्या ठिकाणी आता तुम्ही तयारी झाल्यानंतर कळेल की बाबा कसं कसं काय होणार आहे. आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं 100 मीटरचं ट्रॅक आहे बघा. या आपण बघू शकतो. नमस्कार मित्रांनो, आपण मैदानाशी इथं आलेलो आहे, आतमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता ग्राउंड कसं आहे. ग्राउंड एकदम सपाट आहे, एकदम खूप मोठं 400 मीटरचा ट्रॅक आहे. बघू शकता हे ठाणे शहरचं इथं 1600 मीटर होणार आहे. तर इथं 1600 मीटरची माती बघू शकता. तर एकदम मऊ माती आहे, एकदम मऊ ग्राउंड आहे, एकदम अजिबात खडे नाही आहेत, काही नाही आहे. एकदम सरळ, एकदम सपाट ग्राउंड आहे. ठेवले बघा, आता लवकरच ग्राउंड होणार आहे. 1 महिन्यावरती ग्राउंड आलेलं आहे, आखून ठेवलंय बघा. आणि बघा मुलं प्रॅक्टिस करतायत, पोलीस भरतीवाली, PSI वगैरे प्रॅक्टिस करतायत. तर तुम्ही बघू शकता कशी पळतायत बघा पोरं. तर बघू शकतात, पोरं प्रॅक्टिस करतायत बघा मित्रांनो. तर ग्राउंडचं बघा, आतमध्ये या जरा, आपण बघू शकतो. तर आपण ग्राउंड पूर्ण चालून बघूया. तर माझ्या मागे या. बघू शकता का आपण, ग्राउंड एकदम मऊ आहे मित्रांनो, एकदम मऊ. याच्यावरती स्पाईकचा वापर जरी केला तरी काहीच होणार नाही. स्पाईक्स साठी स्पाईकचा वापर केल्यानंतर या दगड वगैरे लागणार नाहीत. आणि तुम्ही बघू, हे ठाणे शहरच्या बंद पडलेल्या बस आहेत, हे इथं ठेवलेले आहेत. हे कसम परेडच्या वेळेसची जे गुरुज असते ते आहे. तर बघू शकता तुम्ही, हे ग्राउंड आखून ठेवलंय. तर हे पूर्ण एक अख्खा चक्कर एक 4 मीटरचा आहे. यावरती आता मुलं, पोलीस भरतीवाली मुलं, स्पोर्ट्सवाली मुलं प्रॅक्टिस करतायत. यावरती आता प्रॅक्टिस करण्यासाठी संधी दिली. तर तुम्हाला जर आत्ता प्रॅक्टिस करायची असेल तर आत्ताच येऊन प्रॅक्टिस करू शकता. परत तुम्हाला काही दिवसांनी या ग्राउंडला एंट्री बंद होणार आहे. तर नंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. तर तुम्हाला आत्ताच प्रॅक्टिस करायची असेल तर आत्ताच यावं लागेल. आता हे इथून मागं येऊन मग आउट व्हायचंय. सुरुवातीला आपण काय करतो, डायरेक्ट गोळा टाकतो तसंच पुढे निघून जातो.
7.26 किलोचा गोळा आहे. आपण ठाणे शहरच्या ज्या ठिकाणी गोळा फेक होणार आहे त्या ठिकाणी आलोय. आपण इथून गोळा फेक करूया, बघू आपण गोळा आउट ऑफच्या बाहेर पडलेला आहे. ग्राउंड मधून बाहेर येताना फॉल जर ग्राउंड नसेल यायचं असेल तर आपण बघू शकता इथे एक रेष असते. तर इथून नाही आता डायरेक्ट आपण मागून येऊन असं डायरेक्ट आउट व्हायचं. इन होताना सुद्धा असं व्हायचं. आणि इथं असं डायरेक्ट पाय नाही, असं पाय नाही टाकता आपल्याला असं होऊन जातो, तर हा फॉल दिला जातो. तर असं न करता डायरेक्ट पहिल्यांदा गोवा टाकून मग मागच्या मागे निघून यायचे. आणि पुढं जास्तीत जास्त कमीत कमी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोवा अलीकडेच टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता बघू शकता हे मित्र आहेत, तिथं प्रॅक्टिस करतायत. तर ह्यांच्याशी आपण बोलूया. तर मित्र, कसं वाटतंय ठाणे शहरचं ग्राउंड? ठाणे शहरचं ग्राउंड सध्या म्हणजे पहिले सरळ सरळ होत होता बाळकुमला, पण आता गोल होणार आहे. तर गोल ग्राउंडला जरासा जोर लावा लागतो, पाय काप्स वगैरे भरतात, त्याच्यामुळे टायमिंग कमी वगैरे येतो. म्हणजे आता ग्राउंड अवघड झाले पहिल्यापेक्षा. हा, अवघड झालेला आहे आता. 400 मीटरचे 4 चक्कर होणार आहेत, बरोबर? हा, 400 मीटरचे 4 चक्कर चिपचा मारायचे. पण वापर होणार आहे ना? चिपचा पण वापर होणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय ग्राउंडवर तुम्ही आता प्रॅक्टिस करताय, तर तुम्हाला कसं वाटतंय ग्राउंड? ग्राउंड आता सध्याचं आमची सरळलाच प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे जरा हार्ड वाटत आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर बघू आता काय किती भरती आहे तुमची? माझी तिसरी भरती आहे. ती भरती. बघा मित्रांनो, त्यांनी ग्राउंडला प्रॅक्टिस करतोय, आपण इथं लाईव्ह बघतोय की ग्राउंड कसं आहे, गोळा फेक कुठं होणार आहे वगैरे. तर आपण बघू शकता या मित्रांनी सांगताय की ग्राउंड अवघड आहे. तर तुम्ही फॉर्म भरताना किंवा ग्राउंड करताना प्रॅक्टिस करताना कसं करायचं हे ह्याच्यावर विचार करून बघू शकता. तर आपण इथंच थांबूया. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ नवीन शहरचा बनवणार आहे. तर शहरचा व्हिडिओ बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओला तुम्ही नक्की बघू शकता.